a1x प्लस b1y प्लस c1 काय आहे हे ॲक्च्युली हे असं काहीतरी इक्वेशन आहे. समजा 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0 आणि 5x प्लस 6y प्लस 7 इज इक्वल टू 0 असं काहीतरी. म्हणजेच एक्सचा कोएफिशियंट आहे इथे a1 आहे, इथे 2 आहे. वायचा कोएफिशियंट ऑफ y इज 3 दॅट इज b1 आणि कॉन्स्टंट टर्म इज 4 दॅट इज c1. दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट, वायचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म काय आहेत a2 b2 c2. तसे इथे काय व्हॅल्यू आहेत 5 6 7. कशाच्या व्हॅल्यू असणार या a2 b2 c2च्या. आणि महत्त्वाचं काय तर a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर. ॲक्च्युली ज्यावेळेस a1चा स्क्वेअर म्हणतो आपण त्यावेळेस तो काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. आपल्याला माहिती आहे कुठल्याही रिअल नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो. ज्यावेळेस a2 स्क्वेअर म्हणणार आहे किंवा b1 स्क्वेअर म्हणणार आहे त्यावेळेस ही पण व्हॅल्यू काय असणार आहे पॉझिटिव्हच असणार आहे. एकच कंडिशन असते फक्त निगेटिव्ह येण्याची की हा a1 आणि b1 काय असला पाहिजे इमेजनरी नंबर किंवा स्क्वेअर रूटमध्ये मायनस साईन असणारा जो रिअल नसतो. रिअल आहे a1 b1 आर रिअल नंबर्स आहेत म्हणजे a1 स्क्वेअर आणि b1 स्क्वेअर दोन्हीसुद्धा काय असणार आहेत पॉझिटिव्हच असणार आहेत. आणि असे जगात कुठेच दोन नंबर नाही आहेत पॉझिटिव्ह ज्यांची ॲडिशन काय येईल 0 येईल. म्हणजेच a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर हा 0 नसणारच आहे. जर चुकून a1 स्क्वेअर आणि b1 स्क्वेअर फॉर एक्झाम्पल प्लस 9 आणि b1 स्क्वेअरची व्हॅल्यू चुकून -9 असेल याचा अर्थ असा की हे दिलेले इक्वेशन्स सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल नाही आहेत. म्हणजेच लिनियर इक्वेशनच नाही आहेत. का तर पहिली कंडिशन a1 b1 c1 a2 b2 c2 काय पाहिजेत तर रिअल नंबर्स पाहिजेत. लक्षात राहते का बघा. थोडंफार समजलं असेल तरी चांगली गोष्ट आहे, जास्त समजलं नसेल तरी चालेल. एवढंच सांगायचं आहे की एक्सचे कोएफिशियंट जे a1 a2 आहेत, वायचे कोएफिशियंट b1 b2 आहेत आणि कॉन्स्टंट टर्म c1 c2 आहेत. हे सगळे रिअल नंबर्स आहेत आणि या दोन इक्वेशनला मिळून काय म्हणतात तर सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनच्या ऐवजी तुम्ही असं पण म्हणू शकता पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. हे चॅप्टरचं नाव आहे पण त्याच्यामध्ये आपण दोन इक्वेशनचा विचार करतोय जो एक्स आणि वाय ॲक्सिसच्या प्लेनमध्ये एक्स वाय प्लेनमध्ये आपण 2 डायमेन्शनल जॉमेट्रीचा इथे विचार करणार आहे. 2D एक्स वाय प्लेनमध्ये असणाऱ्या दोन लाईन्स आहेत. थोडक्यात लिनियर इक्वेशन म्हणजे काय लाईन्स. ग्राफ आपल्याला बघायचे आहेत या दोन लाईनचे कसे असतात वेगवेगळ्या पद्धतीनं आणि दोन इक्वेशन एका वेळेस सॉल्व करायचे. आपल्याला किती मेथड बघायचे तर 3 मेथड बघायचे. बघा लिहिलंय काय हेच की पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सला काय म्हणतात तर सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि मग त्याचे काही एक्झाम्पल घेऊया. x प्लस 2y इज इक्वल टू 3 x प्लस 2y इज इक्वल टू 3 आणि 2x मायनस y इज इक्वल टू 5 असं असेल तरी हे काय आहे तर सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. एक्झाम्पल्स लिहा. सगळे एक्झाम्पलच आहेत. 2 पेअर ऑफ इक्वेशन्स लिहायचे आहेत. एका लाईनचे इक्वेशन दोन वेगवेगळे इक्वेशन्स 2 लाईनचे लिहायचे आहेत आणि त्याला आपण पेअर ऑफ इक्वेशन्स म्हणणार आहे. आणि मग अजून एक इक्वेशन 2u प्लस 5v प्लस 1 इज इक्वल टू 0. आता काही जणांचं म्हणणं असतं बघा लक्ष द्या काही जणांचं म्हणणं असतं हा जो कॉन्स्टंट आहे c तो इकडे पाहिजे का इकडे पाहिजे राईटला पाहिजे का लेफ्टला पाहिजे तर कुठेही चालेल. जसं या एक्झाम्पलमध्ये x प्लस 2y इज इक्वल टू 0 नाही आहे इज इक्वल टू 3 आहे म्हणजे 3 लेफ्टला गेल्यानंतर c1ची व्हॅल्यू येणार -3 असं पण चालेल. इज इक्वल टू काय आहे 0 येणार म्हणजे आपल्याला a1 b1 c1 a2 b2 c2 एक्झॅक्टली काय आहेत हे माहीत पाहिजे असेल तर इक्वेशन या फॉर्ममध्ये लिहून चालणार नाही. हे तुम्हाला थोडंसं चेंज करावं लागेल. ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ती लेफ्टला घेऊन x प्लस 2y मायनस 3 इज इक्वल टू 0 आणि हे इक्वेशन 2x मायनस y मायनस 5 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन येईल.
आणि हे या फॉर्ममध्ये लिहिलं म्हणजेच जनरल फॉर्ममध्ये लिहिल्यासारखं आहे. हा काय आहे तर जनरल फॉर्म ऑफ सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स इन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. जसं हे इक्वेशन हे एक्स वायच्या फॉर्ममध्ये हे एक्स वायच्या फॉर्ममध्ये होतं, फक्त व्हेरिएबल चेंज केलेत. यू आणि व्हीच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. यूची टर्म आहे, व्हीची टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे. हे सुद्धा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स 2 व्हेरिएबलमध्ये येऊ शकतं. फक्त 2 इक्वेशन पाहिजेत. +9 = 0. आणि बघा हे असे सवय नाही आहे किंवा असा क्वेश्चन आला की आपल्याला थोडंसं नको वाटतं किंवा अवघड वाटतं, तरीसुद्धा हे पण 1/x - 1/y = 5 हे सुद्धा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल आहे. हे कसे सॉल्व करायचे याच्या मेथड वगैरे आपण पुढे बघणार आहे असे एक्झाम्पल आल्यानंतर. आणि असं काही रूल नाही आहे की सगळे एक्झाम्पल जे आहेत, सगळे इक्वेशन्स जे आहेत ते एक्स वायच्या फॉर्ममध्येच लिहिले पाहिजेत. यू व्हीमध्ये असेल तरी चालेल, ए बीमध्ये असेल तरी चालेल. 2 व्हेरिएबल असले पाहिजेत. मग ते एक्स वाय असेल, वाय झेड असेल, ए बी असेल, यू व्ही असेल. आपल्याला एक्स वायच्या फॉर्ममध्ये असलं की आपले एक्झाम्पल वाटतात आणि यू व्ही असेल कुठल्या वेगळ्या जगातले वाटतात आणि मग ते नको वाटतं किंवा थोडंसं आपण तिथे थांबतो. आणि 1/x 1/y आलं तर मग अजूनच धडकी भरते, काय कुठून सुरुवात करायची. तर हे थोडंसं एक्झाम्पल प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला याच्याबद्दल काहीच वाटणार नाही. कसे एक्झाम्पल आले तरी आपल्याला सोपेच वाटणार आहेत. आणि मग हे जे सिस्टीम ऑफ इक्वेशन आहे, सायमल्टेनियस इक्वेशन आहे, याचं सोल्युशन म्हणजे काय. एक सोल्युशन इथेच बघूया, चालेल इथेच बघूया. 2 2 2 2 2 ठीक आहे. एक्झाम्पल लिहून घ्या, मग सोल्युशन बघूया याचा काय प्रकार असतो. सोल्युशन म्हणजे काय. ॲक्च्युली 3 प्रकारचे वेगवेगळे सोल्युशन असतात आणि त्याच्यावरूनच कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट जो थोडासा समजायला अवघड पार्ट आहे तो आपल्याला समजणार आहे. ठीक आहे. सोल्युशन बघूया. याच्यामध्ये 2 व्हेरिएबलमध्ये कुठलेही एक्स वाय यू व्ही तुम्हाला आवडतील ते व्हेरिएबल वापरू शकता, एवढंच आहे. आणि 2 व्हेरिएबलमध्ये इक्वेशन पाहिजे, कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजेत इक्वेशन, शक्यतो या फॉर्ममध्ये पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये पण 1/x 1/y 1/a 1/b मध्ये असेल तरीसुद्धा ते सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनमध्ये घेता येतात किंवा कन्सिडर करता येतात. सोल्युशन काय प्रकार आहे बघा. आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक नाही, ॲक्च्युली आपल्याला 3 एक्झाम्पल घ्यायचेत आणि 3ही एक्झाम्पल आपण एकाच वेळेस बघू. पहिल्यांदा सोल्युशन काय आहे ते बघूया. ॲक्च्युली व्हर्बल फॉर्ममध्ये एक्झाम्पल घेऊया. डायरेक्ट सोल्युशनसाठी एक्झाम्पल घेऊ. x + y = 1 आणि 2x - 3y = 7. याच्यामध्ये x = 2 आणि y = -1 हे सोल्युशन आहे का नाही हे चेक करायचं आपल्याला. x = 2 आणि y = -1 हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे लिनियर इक्वेशनची सुरुवात केलेली असताना. पण हे सोल्युशन
एका लाईनचं नाही, आता आपल्याला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्सचं किंवा पेअर ऑफ इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. आणि पेअर ऑफ इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे हे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पहिल्या इक्वेशनमध्ये, म्हणजेच मी इथे नंबर टाकतो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. पहिल्यांदा पुटिंग x is equal to 2 and y is equal to -1 in equation 1 पहिल्या इक्वेशनमध्ये टाकली. समजा LHS मध्ये टाकली, सॉरी LHS मध्ये. LHS काय आहे? x प्लस वाय, आणि x ची व्हॅल्यू 2 आहे प्लस y ची व्हॅल्यू -1 आहे. 2 - 1 किती येणार आहे? तर 1 येणार आहे. आणि तीच RHS आहे. RHS आणि LHS काय आली? सेम आली. LHS मध्ये XY ची व्हॅल्यू टाकून आन्सर RHS एवढं आलं. याचा अर्थ हे जे आहे ते पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे. देअरफॉर x is equal to 2 and y is equal to -1 is a solution of equation 1. लाईन 1 म्हणू शकता. त्यानंतर पुटिंग त्याच x च्या व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू इन इक्वेशन 2 दुसऱ्या इक्वेशनमध्ये LHS मध्ये टाकली. LHS मध्ये काय आहे? 2x - 3y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू आहे 2 प्लस -3 इंटू y ची व्हॅल्यू आहे -1 इज इक्वल टू 2 2 ज 4 प्लस 3 2 प्लस 2 2 ज 4 4 प्लस 3 किती? 7. आणि RHS काय दिलेले? 7च दिलेले. म्हणजे इथे सुद्धा LHS मध्ये XY ची व्हॅल्यू टाकून RHS आन्सर येत आहे. याचा अर्थ x is equal to and y is equal to -1 is a solution of equation 2. इक्वेशन 2 चं सोल्युशन आहे. आणि मग याचा अर्थ काय बघा, हा जो पॉइंट आहे x आणि y ची व्हॅल्यू पहिल्या इक्वेशनमध्ये टाकली, आन्सर RHS एवढं आलं. याचा अर्थ असा, या पहिल्या लाईन जी काही लाईन आहे त्या लाईनवरती हा पॉइंट आहे. कोणता? x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू -1 2, -1 हा पॉइंट या लाईनवर आहे. हे आपण कन्फर्म कसं केलं? तर XY च्या व्हॅल्यू पहिल्या इक्वेशनमध्ये टाकल्या, RHS एवढं आन्सर आलं. याचा अर्थ हा पॉइंट या लाईनवर आहे. दुसऱ्या लाईनवर सुद्धा दुसऱ्या लाईनच्या इक्वेशनमध्ये LHS मध्ये किंमत टाकली x आणि y ची. हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. समजा ही दुसरी लाईन आहे आणि मग त्या लाईनवरती सुद्धा इक्वेशन काय झालं? सॅटिस्फाय झालं. x आणि y च्या व्हॅल्यू दुसऱ्या लाईनच्या इक्वेशन LHS मध्ये 2x - 3y मध्ये टाकल्या आणि आन्सर किती आलं? RHS एवढं 7 आलं. याचा अर्थ हा पॉइंट जो आहे 2 - 1 हा दुसऱ्या लाईनवर पण आहे. मग सेम पॉइंट या लाईनवर पण या लाईनवर पण कसा असू शकतो? पॉसिबल आहे का असं? तर पॉसिबल आहे. कधी पॉसिबल आहे? ज्यावेळेस तो पॉइंट कुठे असेल? इंटरसेक्टिंग पॉइंट असेल. हे याला म्हणतात ओनली वन सोल्युशन. बघा, लक्ष द्या. मी पुढचा पार्ट पण लगेच इथेच सांगतोय. इथे कोणतं सोल्युशन आलं? दोन इक्वेशनचं फक्त एक सोल्युशन आलं. कोणता पॉइंट आला? 2, -1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. पेअरचं सोल्युशन काय मिळालं? 2, -1. ठीक आहे. समजा अजून एक पॉइंट दिला असता ए आणि तो पॉइंट पहिल्या लाईनवर मिळाला असता, किंवा दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय केले असते. आणि दुसरा पॉइंट जो आहे त्यांनी सुद्धा दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय केले असते. इथे किती पॉइंट दिलेले आहेत? तर एकच पॉइंट दिलेला आहे. पहिल्या पॉइंटनी दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय केले असते, दुसऱ्या पॉइंटनी सुद्धा दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय केले असते. मग लाईन कशा असत्या? तर त्या लाईन एकावरती एक म्हणजे कोइन्सिडंट असतात. पुढे आपण याचे एक्झाम्पल घेणार आहे. त्या इंटरसेक्टिंग नसतील. हे इंटरसेक्टिंग कधी? ज्यावेळेस सॉल्व करून तुम्हाला एकच पॉइंट मिळेल. ॲक्च्युली तो कन्सेप्टच वेगळा आहे. आपण फक्त सोल्युशनच बघतो ना. 3 प्रकारचे सोल्युशन असतात. शॉर्टमध्ये बघूया. एक सोल्युशन असं की सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला एकच पॉइंट मिळतो, त्याला आपण सोल्युशन म्हणतो. किंवा
दोन इक्वेशनवरती दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करणारा एक पॉईंट असेल तर त्याला सोल्युशन मिळणार आहे. एक पॉईंट असा असेल, समजा एक पॉईंट दिलेला आहे A23 दिलेला आहे आणि तुम्ही पहिल्या इक्वेशनमध्ये टाकले किंमत, पहिल्या इक्वेशनमध्ये टाकून सॅटिस्फाय झालं, दुसऱ्या इक्वेशनमध्ये सॅटिस्फाय नाही झालं, तर मग ते सोल्युशन आहे का नाही आहे? पहिल्या इक्वेशनमध्ये पॉईंट सॅटिस्फाय झाला पण दुसऱ्यामध्ये नाही झालं, याचा अर्थ असा की तो पॉईंट पहिल्या लाईनवर आहे पण दुसऱ्या लाईनवर नाही आहे, याचा अर्थ ते सोल्युशन नाही आहे. आणि एक कंडिशन अशी आहे की तो पॉईंट पहिली लाईनचं इक्वेशन पण सॅटिस्फाय करत नाही आहे आणि दुसऱ्या लाईनचं पण करत नाही आहे, त्या केसमध्ये पण सोल्युशन नाही आहे. हे पॅरलल आणि कोइन्सिडेंटचा कन्सेप्ट जो आहे तो आपण ग्राफिकल फॉर्ममध्ये किंवा पुढे आल्यानंतर ते बघूया. आपण फक्त आता एवढंच बघूया की सोल्युशन आहे का नाही आहे. या केसमध्ये हे जे आहे 2,-1 किंवा x=2 आणि y=-1 हे सोल्युशन आहे या दोन लाईनचं. आणि मग अजून एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये शो दॅट, क्वेश्चन घ्या, हे लिहिलं तर चालेल, हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात. देअरफॉर x=2 and y=-1 इज अ सोल्युशन of given system of simultaneous equations. हे शेवटी स्टेटमेंट लिहायला हरकत नाही. पुढचा क्वेश्चन बघा. शो दॅट x=2 and y=1 is a solution of the system of simultaneous linear equations 3x - 2y = 4 आणि 2x + y = 5. काय करायचं आहे? तेच करायचं आहे. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करा. इक्वेशन नंबर देऊया 1 आणि 2. पहिल्यामध्ये एक्स वायची व्हॅल्यू टाका, LHS मध्ये टाका. RHS एवढं आन्सर आलं पाहिजे. येत असेल तर सोल्युशन आहे किंवा सोल्युशन पूर्ण सिस्टीम ऑफ लिनियर सायमल्टेनियस इक्वेशनचा आहे का चेक करायचं आपल्याला. पहिल्या लाईनवर आहे बोलू शकतो. इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1चं सोल्युशन आहे बोलता येईल तुम्हाला, पण सिस्टीम ऑफ इक्वेशन्सचं नाही आहे. ते कन्क्लुजन दोन्ही लाईन्स आल्यानंतरच, किंवा इथे सॅटिस्फाय इक्वेशन 1 असं म्हणूया. इज सॅटिस्फाय इक्वेशन 1 आणि इथे इज सॅटिस्फाय इक्वेशन 2. हे बरं पडेल. आणि सोल्युशन आहे का नाही ते मात्र शेवटी कन्क्लुजन काय, पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय करता दुसरं पण इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर मग सोल्युशन आहे, हे कन्क्लुजन लिहिता येईल. बघा काय करूया. पुटिंग x=2 and y=1 इन इक्वेशन 1. पहिल्या इक्वेशनमध्ये LHS मध्ये टाकूया. LHS मध्ये 3x - 2y = 3 × x ची व्हॅल्यू 2 - 2 × 1 = 3 × 6 - 2 म्हणजे 4 येणार. आणि RHS काय 4च आहे, RHS. म्हणजे इक्वेशन 1 सॅटिस्फाय केलं. देअरफॉर x=2 and y=1 सॅटिस्फाय इक्वेशन 1. त्यानंतर पुटिंग x=2 and y=1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये LHS मध्ये
2x प्लस वायमध्ये 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 2 प्लस वाय 1 आहे, 4 प्लस 1 5 आणि आर एच एस 5च आहे, म्हणजे आर एच एस एल एच एस आणि आर एच एस इक्वल आले. कन्क्लुजन काय, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 1 इज ऑल्सो सॅटिस्फाय इक्वेशन 2. तो जो पॉईंट आहे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आहेत, त्यांनी इक्वेशन 2 पण सॅटिस्फाय केलं, इक्वेशन 1 पण सॅटिस्फाय केलं. दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय केले म्हणून आपण कन्क्लुजन काढणार, देअरफॉर एक्स इज इक्वल टू अँड वाय इज इक्वल टू 1 इज अ सोल्युशन. एकच सोल्युशन आहे, एक्स आणि वाय दोन व्हॅल्यू आहेत म्हणून दोन सोल्युशन नाही, एकच सोल्युशन आहे. याचा अर्थ असा, एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 1 म्हणजे तो एक पॉईंट आहे, लक्षात ठेवा. इज अ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आणि अजून एक एक्झाम्पल घेऊ आणि नंतर आपले जे मेथड्स आहेत, 3 मेथड वेगवेगळे, एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड, ते घेऊ. आणि नंतरचा जो पार्ट आहे तो आहे ग्राफिकल फॉर्म. ग्राफच्या फॉर्ममधून आपल्याला इक्वेशन कसे सॉल्व्ह करता येतात. सेकंड एक्झाम्पल घ्या. शो दॅट x is equal to 2 and y is equal to 1 is not a solution of the system of simultaneous linear equations. System of simultaneous linear equations. 2x plus 7y is equal to 11 and x minus 3y is equal to 5. एकदम बेसिक आहे हे. तेच करायचं. एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 1 पहिल्या इक्वेशनमध्ये टाका, इक्वेशन नंबर द्या, सॅटिस्फाय करते का चेक करा. दोन्ही सॅटिस्फाय होत असेल तर कन्क्लुजन काय, सोल्युशन आहे. आणि त्यांनी शो दॅट इज नॉट अ सोल्युशन सांगितलं आहे, म्हणजेच सॅटिस्फाय नाही होणार आहे. पुटिंग एक्स इज इक्वल टू अँड वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. पहिल्या इक्वेशनच्या एल एच एसमध्ये एल एच एस आहे 2x प्लस 7y इज इक्वल टू 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 2 प्लस 7 इंटू वायची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 4 प्लस 7 11. आर एच एस 11 आहे, इज इक्वल टू आर एच एस, म्हणजे सॅटिस्फाय केलं. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 1 इज सॅटिस्फाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 सॅटिस्फाय केलं. नाऊ पुटिंग x इज इक्वल टू अँड वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. सेकंड इक्वेशनमध्ये टाकूया. एल एच एस आहे x मायनस 3y आणि एक्सची व्हॅल्यू 2 मायनस 3 इंटू 1 इज इक्वल टू 2 मायनस 3 मायनस 1. आर एच एस मात्र 5 आहे, विच इज नॉट इक्वल टू आर एच एस. आर एच एसच्या इक्वल येत नाही. देअरफॉर x is equal to and y is equal to 1 is not satisfy equation 1. Sorry, equation 2. Equation 2 satisfy करत नाही. Therefore x is equal to and y is equal to 1 is not a solution of given simultaneous system of simultaneous linear equations.
हे सेकंड एक्झाम्पल. आणि शेवटचं तिसरं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये 1 पॉईंट दिलेलं नाही आहे, 2 पॉईंट दिलेले आहेत. शेवटचं एक्झाम्पल बघा यातलं. पूर्ण लाईन टू लाईन लिहायची गरज नाही आहे, मी लिहितोय का तर मला असं वाटतंय प्रत्येकाला समजावं, प्रत्येकाने लिहावं. ॲटलिस्ट शॉर्टमध्ये तरी काहीतरी लिहा की सॅटिस्फाय होते. शॉर्टमध्येच आहे हे सगळं ॲक्च्युली, अजून किती शॉर्ट करणार आहे. शो दॅट x is equal to y is equal to 1 and x is equal to 4 and y is equal to 4 are solutions of the system of equations. इक्वेशन्स काय दिलेले आहेत बघा. 3x - 2y इज इक्वल टू 4 आणि 6x - 4y इज इक्वल टू 8. बघा हे चौथं एक्झाम्पल आहे, फोर्थ एक्झाम्पल आहे. पण आपण जर आताच्या 3 एक्झाम्पलचाच विचार केला, पहिल्याचा नको विचार करायला, हे सेकंड, हे थर्ड आणि याच्या अगोदरचं फर्स्ट, तर आपल्याला 3 वेगवेगळ्या कंडिशन मिळत आहेत. काय ते आपण बघूया थोड्या वेळात. पहिल्यांदा काय करूया, हे सोल्युशन आहे का नाही आणि असेल आहे हे प्रूव्ह करायचं आहे, आर द सोल्युशन्स. तर स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी इकडे काय करतो, पुटिंग x इज इक्वल टू एन वाय इज इक्वल टू 1 आणि या साईडला x इज इक्वल टू 4 आणि y इज इक्वल टू 4. दोन्ही सुद्धा करूया एकाच वेळेस. इक्वेशन 1 मध्ये टाकूया अगोदर. इन इक्वेशन 1, इन इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन 1 ची LHS घेतली, त्यामध्ये 3x - 2y मध्ये x ची व्हॅल्यू 2 टाकायची आहे, म्हणजे 3 × 2 + 2 × 1 म्हणजेच 6 + 2 8 येईल, which is 3x - 2y मायनस आहे, सॉरी 6 मायनस आहे, हे प्लस कसं झालं, 6 - 2 म्हणजे 4 बरोबर आहे. 4 इज इक्वल टू RHS. कन्क्लुजन काय, LHS आणि RHS इक्वल आली, देअरफॉर x इज इक्वल टू अँड y इज इक्वल टू 1 इज सॅटिस्फाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 सॅटिस्फाय केलं. आता इक्वेशन 1 मध्येच LHS मध्ये 3x - 2y मध्ये 3 × 4 - 2 × 4, 3 × 4 = 12, 12 - 8, 12 - 8 काय येणार, 4 इज इक्वल टू, इथे पण RHS मिळाली, म्हणजे काय, LHS RHS इक्वल आले. RHS 4 आहे पहिल्या इक्वेशनचे, म्हणजे x इज इक्वल टू 4 अँड y इज इक्वल टू 4 इज ऑल्सो सॅटिस्फाय
इक्वेशन वन दोन्ही पॉईंटनी किंवा दोन्ही एक्स आणि वाय कोऑर्डिनेटनी 2 1नी आणि 4 4नी दोन्हीनी सॅटिस्फाय केलं. दोन्हीनी एक पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय केलं. आता काय करूया, पुटिंग x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये टाकूया, LHS मध्ये घेऊया. LHS मध्ये 6 इंटू 6x मायनस 4y म्हणजे 6 इंटू 2 मायनस 4 इंटू 1, 6 टू द 12, 12 मायनस 4, 12 मायनस 4 इज 8 इज इक्वल टू RHS. LHS आणि RHS काय आली, इक्वल आले. कन्क्लुजन काय, देअरफॉर x इज इक्वल टू एन वाय इज इक्वल टू 1 इज सॅटिस्फाय इक्वेशन 2. 2 नंबरचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं. असंच पुटिंग x इज इक्वल टू 4 अँड y इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2च्या LHS मध्ये म्हणजेच 6x मायनस 4y मध्ये 6 इंटू 4 मायनस 4 इंटू 4, 6 4 जा 24 मायनस 4 4 जा 16, 24 मायनस 16 8 इज इक्वल टू RHS. LHS आणि RHS इथे पण सेम आली, म्हणजे x इज इक्वल टू 4 and y is equal to 4 is also satisfy equation 2. 2 आणि 1 नी इक्वेशन 1 सॅटिस्फाय केलं आणि इक्वेशन 2 पण सॅटिस्फाय केलं. याचा अर्थ x is equal to 2, y is equal to 1 is a solution of simultaneous equation. दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन आहे. पहिला पॉईंट 2, 1. त्यानंतर 4 4 नी फर्स्ट इक्वेशन सॅटिस्फाय केलं, सेकंड पण इक्वेशन सॅटिस्फाय केलं. याचा अर्थ इथे लिहू शकता तुम्ही, देअरफॉर x इज इक्वल टू एन वाय इज इक्वल टू 1 इज अ सोल्युशन ऑफ गिवन सिस्टीम ऑफ इक्वेशन्स, सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आणि इथे सुद्धा therefore x is equal to 4 and y is equal to 4 is a solution of system of simultaneous linear equations. हे कन्क्लुजन आहे. बघा बरोबर आलेलं का. आणि मग याच्यावरून एक 3 एक्झाम्पलवरून काहीतरी आपल्याला रिझल्ट समजून घ्यायचा आहे. काय रिझल्ट आहे बघा. हे जे एक्झाम्पल होतं ह्याच्यामध्ये हा जो पॉईंट दिला होता 2 1, या पॉईंटनी पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय केलं. याचा अर्थ पहिल्या लाईनवरती हा पॉईंट आहे कोणता, 2 1. पण दुसऱ्या लाईनवरती तो नाही आहे. याचा अर्थ हा जो P पॉईंट आहे, दुसरी लाईन इकडे कुठेतरी आहे. दोन्ही लाईन इंटरसेक्ट होत असतील पण तो पॉईंट या दोघांवरती नाही आहे, म्हणून सोल्युशन नाही आहे. याचा अर्थ दोन्हीचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पण नाही आहे. तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तर नाहीच आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कधी असेल, याच्या आधीचं एक्झाम्पल. याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये तो जो काही पॉईंट दिला होता, पहिलं इक्वेशन पण सॅटिस्फाय केलं, दुसरं पण सॅटिस्फाय केलं. याचा अर्थ तो पॉईंट पहिल्या लाईनवर पण आहे आणि दुसऱ्या लाईनवर पण आहे. मग असा पॉईंट कुठे असतो, तर इंटरसेक्टिंग पॉईंट असतो. हे झालं पहिल्या आणि दुसऱ्या एक्झाम्पलचं सोल्युशन. ग्राफिकल फॉर्ममध्ये हे सोल्युशन असं मिळणार आहे. तुम्ही जर त्या लाईनचे ग्राफ ड्रॉ केले तर त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तो दिलेला पॉईंट असणार आहे. आणि यांचा ग्राफ ड्रॉ केला तर एक पॉईंट तुम्हाला पहिल्या लाईनवर मिळेल आणि दुसरा पॉईंट तो पॉईंट दुसऱ्या लाईनवर मिळणार नाही. का तर दुसऱ्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय केलेलं नाही आहे. 2 गोष्टी कळाल्या का बघा. तिसरा विषय थोडासा वेगळा आहे. परत एकदा आपण जे फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये जो काही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिल्या होत्या, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट,
ते पॉईंट पहिल्या इक्वेशनमध्ये सॅटिस्फाय झाले, दुसऱ्यामध्ये पण सॅटिस्फाय झाले. याचा अर्थ असा, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये एखादा पॉईंट एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सॅटिस्फाय होत असतील तर तो पॉईंट कुठे असणार आहे, तर ग्राफिकल फॉर्ममध्ये त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असणार आहे. असं कधीच पॉसिबल नाही की दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत आणि एका लाईनवर तो पॉईंट आहे आणि दुसरीकडे पण आहे, तर तो इंटरसेक्टिंग असेल तरच दोन्हीवर असतो, म्हणजेच सोल्युशन असतं. याला आपण म्हणतो की सोल्युशन आहे. या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला मिळालं पहिल्या आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये. थर्ड एक्झाम्पल ज्यामध्ये तो पॉईंट पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय केलं, दुसरं सॅटिस्फाय केलं नाही, त्या केसमध्ये आपण म्हणणार नो सोल्युशन. आणि नो सोल्युशनला म्हणतात, ही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स काय आहेत, इनकन्सिस्टंट आणि कन्सिस्टंटची डेफिनेशन लिहिणार आहे आपण. इनकन्सिस्टंट आणि हे जे आहे एक सोल्युशन मिळालं, याला म्हणणार आपण दोन इक्वेशन्स काय आहेत, तर कन्सिस्टंट. हे दोन शब्द जास्त महत्त्वाचे आहेत. हे कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंटची डेफिनेशन लिहिणार आहे, पण कन्सिस्टंट आहेत का नाही चेक करायचं आहे. काय करणार, त्यांनी सांगितलेलं नसतं सोल्युशन आहे का नाही चेक करा, सरळ दिलेल्या व्हॅल्यू इक्वेशनमध्ये टाकायच्या. दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होत असतील तर सोल्युशन आहे, म्हणजेच कन्सिस्टंट आहेत. दोन्ही इक्वेशन्स काय आहेत, हे दिलेले दोन्ही इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. मग एक सोल्युशन मिळालं तरी कन्सिस्टंट आहे. आणि नंबर ऑफ सोल्युशन, इथे किती सोल्युशन मिळाले आपल्याला, पहिलं इक्वेशन जे आहे पहिल्या पॉईंटनी पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय केलं, दुसरं इक्वेशन सॅटिस्फाय केलं. बघा लक्षात येतं का, म्हणजे ही लाईन आहे, त्या लाईनवरती हा ए पॉईंट घेऊया. ए ज्याचे कोऑर्डिनेट काय आहे 2,1, हा पॉईंट या लाईनवर आहे का, तर आणि दुसऱ्या लाईनवर पण आहे. गंमत काय आहे, दुसऱ्या लाईनवर पण तो पॉईंट आहे. माझा प्रश्न आहे पुढे तुम्हाला, हा पॉईंट 2,1 पहिल्या लाईनवर आहे आणि दुसऱ्या लाईनवर पण आहे. आणि दुसरा पॉईंट बी कोणता आहे, बी x = 4 आणि y = 4 पहिल्या लाईनवर आहे आणि दुसऱ्या लाईनवर पण आहे का, तर त्या पॉईंटनी x = 4 y = 4 नी पहिलं इक्वेशन पण सॅटिस्फाय केलं, सेकंड इक्वेशन पण सॅटिस्फाय केलं, म्हणजे दोन्ही लाईनवर आहे. मग दुसरी लाईन कशी असणार, कशी असणार दुसरी लाईन, को इन्सिडंट लाईन असणार. बघा ही अशी असणार. आणि याचे किती सोल्युशन असणार, मग किती पॉईंट मिळतील जे दोन्ही लाईनवर आहेत, याला म्हणतात इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन. आणि ते पण कशात येतं, वन सोल्युशन असेल तरी, ओनली वन सोल्युशन. इथे कुठेतरी लिहिलं होतं मी, कुठे लिहिलं होतं, ओनली वन सोल्युशन कधी, ज्यावेळेस इंटरसेक्ट होत असतील आणि को इन्सिडंट असतील त्यावेळेस इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन. त्या केसमध्ये सुद्धा एक सोल्युशन असेल, दोन सोल्युशन असतील, चार सोल्युशन असतील, इन्फिनिटी सोल्युशन असतील, तरी हे दोन इक्वेशन्स काय आहेत, तर कन्सिस्टंट आहेत. कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंटचा अर्थ समजतोय का, बघा दोन इक्वेशन इनकन्सिस्टंट कधी आहेत, ज्यावेळेस तो जो पॉईंट आहे x = 2 आणि y = 1 या पॉईंटनी पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय केलं पण दुसरं केलं नाही, किंवा पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय नाही केलं दुसरं केलं, म्हणजेच पहिल्या लाईनवर आहे दुसऱ्या लाईनवर नाही आहे, म्हणजेच दुसऱ्या लाईनवर आहे पहिल्या लाईनवर नाही आहे, या केसमध्ये नो सोल्युशन. आणि याला म्हणतात, हे दोन्ही इक्वेशन्स काय आहेत, तर इनकन्सिस्टंट आहेत. कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंटचा अर्थ समजतोय का, बघा ओनली वन सोल्युशन असेल तरी कन्सिस्टंट, टू सोल्युशन असतील तरी कन्सिस्टंट, इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन असतील तरी कन्सिस्टंट. मग एवढं सगळं न लिहिता फक्त एवढं लिहायचं, ॲट लिस्ट वन सोल्युशन. तुम्हाला माहिती आहे ॲट लिस्ट वन सोल्युशन म्हणजे 1 2 3 4 इन्फिनिटी असतील तरी चालतील, म्हणजे ॲट लिस्ट वन सोल्युशन असेल तर त्यांना इक्वेशन्सना काय म्हणतात, तर कन्सिस्टंट आहेत असं म्हणतात. म्हणजे गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट व्हेन इट हॅज ॲट लिस्ट वन सोल्युशन. म्हणजे
एक पॉईंट मिळाला तरी चालेल, नंबर ऑफ पॉईंट्स मिळाले तरी चालतील. आणि गिवन इक्वेशन्स आर इनकन्सिस्टंट वेन इट हॅज नो सोल्युशन. ग्राफिकल फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलं कन्सिस्टंट आहे का नाही, इनकन्सिस्टंट आहे, काय करणार तर तो तुम्ही 2 लाईनचा ग्राफ काढणार आणि 2 लाईनच्या ग्राफवरती एक पॉईंट जो आहे किंवा 2 लाईनच्या ग्राफ काढल्यानंतर 2 लाईन इंटरसेक्ट होत असतील कुठेतरी तर तुम्ही म्हणणार की ओनली वन सोल्युशन. इंटरसेक्ट होत असतील तर, नसतील होत तर काय होणार आहे, एकावरती दुसरी लाईन असणार आहे. म्हणजेच काय, इन्फायनाईट नंबर सोल्युशन. म्हणजे इंटरसेक्ट झाले तरी, कोइन्सिडेंट असतील तरी काय असणार, कन्सिस्टंट असणार. मग इनकन्सिस्टंट कोणत्या केसमध्ये असणार, ज्या वेळेस पहिली लाईन ही अशी आहे आणि दुसरी लाईन ही अशी आहे. म्हणजे रेल्वेचे रूळ जे आहेत त्याप्रमाणे पॅरलल लाईन्स असतील, त्यांचं कुठलाच पॉईंट असा मिळणार नाही पहिल्या लाईनवर पण आहे दुसऱ्या लाईन पण वर पण आहे. याचा अर्थ हे लाईन्स कसे, 2 इनकन्सिस्टंट. सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स आर इनकन्सिस्टंट. आणि मग असे इक्वेशन दिले कितीही सॉल्व करा कुठल्याही मेथडनी, 3 मेथड आहेत पुढे बघणार आहे आपण, इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड आणि तिसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. कुठल्याही मेथडनी सॉल्व करा तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू मिळणारच नाहीत. याचा अर्थ ते इक्वेशन इनकन्सिस्टंट आहेत. म्हणजेच त्या लाईन ग्राफ ड्रॉ केल्यानंतर ग्राफ काय मिळणार आहे तुम्हाला, पॅरलल मिळणार आहे.